उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा, उदय होगा, उदय होगा। महाराष्ट्राच्या हृदयात रत्नागिरी आता एक नवीन कळस गाठत आहे। हे सर्व घडले आहे आमदार उदय सामंत यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामुळे। त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आज रत्नागिरीच्या प्रत्येक कोपऱ्यातून दिसतोय। इथल्या पावस येथे नवीन महिला बचत गट इमारत उभारली गेली आहे, जी महिलांच्या उद्यमशीलता आणि सामुदायिक एकजुटीला प्रोत्साहन देते। इथल्या धरणाच्या बाजूला एक मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे, जी आपल्या निसर्ग संपत्तीचे संरक्षण तर करतच आहे, त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीपासून आपल्याला वाचवत आहे। स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ देखभाल करून सुंदर बनवण्यात आले आहे, ज्यामुळे आपल्या समृद्ध इतिहासाची आणि स्वातंत्र्य लढ्याची आठवण राहते। नवीन कला गॅलरी आणि प्लॅनेटोरियम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात आले आहेत, जे कला आणि विज्ञानाच्या संगमाचे प्रतीक आहे। पर्यटकांसाठी हे विशेष आकर्षण ठरले आहे। पण एकदा रत्नागिरीत आल्यानंतर इथे तारांगणाच्या ज्या इमारतीत जे कलादालन आहेत, तिथे तुम्हाला 17 ते 18 असे स्पॉट आहेत, अशी ठिकाणं आहेत जी चित्रित केलेली आहेत, ज्यांच्या प्रतिकृती केलेल्या आहेत। तर तिथे तुम्हाला गेल्यानंतर असा भास होईल की आपण या ठिकाणीच आलेलो आहोत आणि हे सगळं प्रत्यक्ष बघतोय। पावस गावात नवीन ग्रामपंचायत इमारत उभी राहिली आहे, जी स्थानिक प्रशासनाला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करेल। गोळप येथे 1000 केव्ही उत्पादन करणारा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झालाय, जो शाश्वत ऊर्जा वापरास प्रोत्साहन देत आहे। सौर ऊर्जा प्रकल्प हा आपल्या राज्यामध्ये प्रथमच आपल्या रत्नागिरीमध्ये झालाय, याचा मला अभिमान वाटतो। त्याचप्रमाणे नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयही उभारले गेले आहे, जे आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवेल। रत्नागिरीच्या सौंदर्याची देखभाल करत आमदार उदय सामंत यांनी मारुती मंदिर शिवसृष्टीचे निर्माण केले आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही लोकांच्या मनात रुजवत आहे। समाजाच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत येथे सावरकर सभागृहाची उभारणी झाली आहे, जे इथल्या स्थानिक आणि राज्यातील कलाकारांना प्रोत्साहन देत आहे। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली आहे, जे समाजाला त्यांचे विचार सदैव आठवून देत आहे। पाली येथे नवीन बस स्थानकाची उभारणी झाली आहे, ज्यामुळे पालीच्या नागरिकांचे दळणवळण सुधारले आहे। तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय सध्या बांधले जात आहे, जे युवकांना शिक्षणाचे नवे दार उघडण्यास मदत करेल। हे सर्व विकास कार्य आमदार उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाले आहे। रत्नागिरी आता एक नवीन वळण घेत आहे, एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे। महाराष्ट्राच्या भविष्याचा करा आता विचार, तुमच्या साथीने येणार पुन्हा शिंदे सरकार।